नमस्कार विद्यार्थी मित्रो आणि पालकगण. मी डॉक्टर आशिष, संचालक श्रीपती एज्युकेशन कन्सल्टन्सी आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मागील वर्षी 2024ला BMS गव्हर्नमेंट कॉलेजचा राऊंड अनुसार कट ऑफ. आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊ की राऊंड 1 नंतर कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती होता, राऊंड 2 नंतर कट ऑफ किती होता आणि राऊंड 3 नंतर. त्या व्यतिरिक्त आपण स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा पण सुद्धा कट ऑफ या व्हिडिओमध्ये डिस्कस करू आणि यानंतर जो व्हिडिओ आपला येणार त्यामध्ये आपण यावर्षीचा एक्सपेक्टेड कट ऑफ डिस्कस करणार आहोत. सर्वप्रथम आपण बघू ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीचा मागील वर्षी BMSचा राऊंड 1ला कट ऑफ होता 565, राऊंड 2ला होता 561 मार्क, राऊंड 3ला 522 आणि स्ट्रे वॅकन्सीला 509 मार्कावर BMS कॉलेज गव्हर्नमेंट हे ओपन कॅटेगरीला अलॉट झालं. त्यानंतर आपल्या पुढे आहे OBC कॅटेगरी. OBC कॅटेगरीचा आणि ओपन कॅटेगरीचा कट ऑफ ऑलमोस्ट सेमच असतंय. OBC कॅटेगरीला राऊंड 1 मध्ये मागच्या वर्षी भेटलं होतं 562, राऊंड 2 मध्ये 556 मार्क, राऊंड 3 मध्ये 500 मार्क आणि स्ट्रे वॅकन्सी म्हणजेच लास्ट राऊंडला हे जवळपास 495 मार्कावर OBC कॅटेगरीला BMS गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं. यानंतर आपण बघू EWS इकॉनॉमिक वीकर सेक्शन कॅटेगरी. इकॉनॉमिक वीकर सेक्शन कॅटेगरीला राऊंड 1चा कट ऑफ होता मागच्या वर्षी 528 मार्क, राऊंड 2ला होता 521 मार्क, राऊंड 1ला 528, राऊंड 2ला 521, राऊंड 3ला 518. स्ट्रे वॅकन्सी ते दिलं नाही आहे, मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर मेसेज करून दिला. त्यानंतर आपण बघू SCBCला राऊंड 1ला भेटला होता 563, राऊंड 2 554, राऊंड 3 540 आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंडला होता 511 मार्क्स. त्यापुढे डिस्कस करण्याच्या अगोदर मी सांगू इच्छितो की आता नेट UGचा पेपर झाला आहे आणि काउन्सिलिंग लगेचच सुरू होणार. आम्ही पेड काउन्सिलिंग फक्त 3,500 रुपयात प्रोव्हाइड करत आहोत. यामध्ये तुमचे संपूर्ण फॉर्म फिलिंग ते कॉलेजमध्ये जाईपर्यंत संपूर्ण लागणारी प्रोसेस, संपूर्ण कागदपत्र जमा करणे, मार्गदर्शन पूर्ण कॉलेज निवडणे हे आम्ही योग्य पद्धतीने करू. पूर्ण डिस्कस करून करण्यात येईल. फक्त 3,500 रुपयात आम्ही हे केलं आहे. आम्हाला जॉईन करायसाठी आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप करा. यानंतर आहे विजय NT कॅटेगरी. विजय NT कॅटेगरीचा राऊंड 1ला कट ऑफ होता 531 मार्क, राऊंड 2ला 517 मार्क, राऊंड 3ला 507 मार्क आणि स्ट्रे वॅकन्सीला 486 मार्क. त्यानंतर NT2 कॅटेगरी. NT2 कॅटेगरीला राऊंड 1 मध्ये 561, राऊंड 2 मध्ये 553, राऊंड 3 मध्ये 536 आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणजे लास्ट राऊंडला 481 मार्क्स. त्यानंतर आपण बघू NTDT3 कॅटेगरी. NTD3 कॅटेगरीला राऊंड 1 मध्ये 564 मार्क, राऊंड 2 मध्ये 554 मार्क, राऊंड 3 मध्ये 541 मार्क आणि स्ट्रे वॅकन्सी म्हणजे शेवटच्या राऊंडला 477 मार्क्सवर BMS गव्हर्नमेंट कॉलेज अलाउड झालं होतं. त्यानंतर येथे SC कॅटेगरी. SC कॅटेगरीचा कट ऑफ राऊंड 1ला होता 490 मार्क, राऊंड 2ला 480 मार्क, राऊंड 3ला 477 मार्क आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंडला होता 452 मार्क. त्यानंतर आपली शेवटची कॅटेगरी आहे ST कॅटेगरी. ST कॅटेगरीला राऊंड 1 मध्ये 368 मार्क, राऊंड 2 मध्ये 362 मार्क, राऊंड 3 मध्ये 357 मार्क आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंडला 355 मार्क असा कट ऑफ होता. यावर्षी पेपर अवघड असल्यामुळे नक्कीच कट ऑफमध्ये कमी येईल. आपण नेक्स्ट पार्टमध्ये हेच डिस्कस करू की एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ किती येईल. लगेचच थोड्याच वेळेत आपण व्हिडिओ डिस्कस करू की प्रायव्हेट कॉलेजेसचा कट ऑफ काय राहिला होता. त्यासाठी आम्हाला